मोबाईल त्यांचा आहे का? हा ठीक आहे. हा ना इकडे मी देतो. राष्ट्रीय पूनम सिंग राजपूत BBA. मंगलाताई राजपूत यांचं आज उत्साहाचं लेण या पुस्तकाचं नंतर पल्लवी चरणसिंग कुशिंगे मुंजा. भाजी आणि शिरा असं छान पैकी आपण यानंतर सुरभी संजय पाटील. सरपंच आहे बिल्डरीचे. तनिष्का रणजित परदेशी दीपवांशे. दुर्वा राजपूत. तनिष्का रणजित परदेशी आले का? यानंतर तनिष्का रणजित परदेशी दीपवांशी राजपूत 12वी. मालती नंदू राजपूत. प्रिया कोमल सिंग ढगे. पाटील. राज्य राजपूत विकास महासंघातर्फे जे राजपूत समाजातील गुणवंत आणि यशवंत विद्यार्थी आहेत 10वी-12वीचे, तसेच ज्यांनी MPSC क्रॅक केली आणि शासकीय सेवेत जे उच्च पदस्थ त्यांची पदोन्नती झाली, अशा सर्व समाज बांधवांचे आज महाराष्ट्र राज्य राजपूत विकास महासंघातर्फे आम्ही त्यांचा सत्कार व सन्मान केला आहे. एक समाजातर्फे जो सन्मान सत्कार केला जातो, एक घरचा सत्कार. कसं आहे, बाहेरचे बरेच लोक सत्कार करतात, परंतु समाजातर्फे सत्कार होणं गरजेचं आहे. आणि आज आम्ही सर्व आमच्या महासंघाच्या टीमने आज तो सत्कार कार्यक्रम ठेवलेला आहे. या सत्कार कार्यक्रमासाठी आवर्जून आपले आमदार प्रदीपजी जयस्वाल साहेब, तसेच चिखलीच्या आमदार श्वेताताई महाले या उपस्थित होत्या. त्यांच्या हस्ते त्या सर्व समाज बांधवांना, गुणवंतांना, यशवंतांना या ठिकाणी सन्मानित करण्यात आले. कमीत कमी किती विद्यार्थी होते तर सत्कार झाला? या ठिकाणी कमीत कमी आमचे 10वी-12वीचे 150 विद्यार्थी होते आणि MPSC क्रॅक केलेले खेळाडू व विविध माध्यमातून ज्यांनी यश प्राप्त केलेले, अशी आमच्याकडे 280 लोकांची नोंदणी झाली. विद्यार्थ्यांना काय आव्हान करणार? विद्यार्थ्यांना मी एकच आव्हान करणार आहे, समाजातील जे उच्च पदावर आज जे आपले पदाधिकारी गेलेले आहेत, जे उच्च पदावर बसलेले आहेत शासकीय अधिकारी, तुम्हाला तो एक चांगला चान्स आहे. आपला समाजाचे एक आदर्शसाठी आम्ही या ठिकाणी जे आमच्या समाजाचे ACP झालेले, PSI झालेले, जे तहसीलदार झालेले, अशांचा आदर्श विद्यार्थ्यांनी समाजापुढे ठेवावं आणि त्या हिशोबाने त्यांनी वाटचाल करावी. त्यांना या निमित्ताने मी शुभेच्छा देतो. माझं नाव विश्वनाथ राजपूत. या समाजासाठी एक देणं लागतं, या अनुषंगाने राजपूत समाज सदैव कार्य करतो. आणि राजपूत एक रक्तातच असं आहे की एक धाडसी नेतृत्व करण्याचं एक आमच्या समाजात आहे. त्यामुळं मी या समाज बांधवांना आणखीन एक आव्हान करतो की समाज, आपण तर पुढं जातोच, परंतु आपण पुढे जात असताना समाजातील जे मागासलेले व्यक्तिमत्व आहे, त्यांनाही आपण, तळागाळातील व्यक्तिमत्व आहे, त्यांनाही आपण या ठिकाणी पुढे नेण्याचे काम करावे. या ठिकाणी मी त्यांना विनंती करतो. आहे, पण मला समाजसेवेची फार आवड आहे. मी 84 पासून या संघटनेशी जोडलेली आहे
मोर्चा असो, सर्टिफिकेटसाठी मुंबईला जाणं असो, कुठेही असो, मी सतत यामध्ये कार्यरत असते. आमचे भाऊ स्वर्गीय नंदलाल भाऊ यांच्याबरोबर आम्ही सतत 84 सालपासून कार्यरत आहोत. नंतर अधिवेशनावर मोर्चा नेणं असो, मुंबईच्या मंत्रालयात आमचा वादविवादही झाला होता मॅडम, सर्टिफिकेट. तुम्ही म्हणता की समाजामध्ये जे गरीब आहेत त्यांच्यासाठी कोणतं उपक्रम शिक्षणासाठी गरीब आहे तर या सगळ्यांना घेऊन चालण्यासाठी आम्ही या प्रकारचा कार्यक्रम केला आहे. जे पुढे गेलेले आहे त्यांनी मागे जे आपले लोक आहेत तळागाळात त्यांची बोट पकडून त्यांना पण पुढे आणण्यासाठी प्रयत्न करायचा. जे श्रीमंत आहे त्यांनी गरिबांना मदत करून त्यांच्या अडीअडचणी सोडवायच्या आणि महिलांना सुशिक्षित करण्यासाठी माझा जास्त हातखंडा असतो. मी एक डॉक्टर या नात्याने मी आजार होऊ नये महिलांचे त्यासाठी पण प्रयत्न करत असते. तर अशा प्रकारे आम्ही हा कार्यक्रम करून यांना आपल्या घरच्या शुभेच्छा आणि थाप पाठीवर देऊन त्यांनी पण असं पुढे जावं आणि आपल्या सगळ्या समाजाला खेचून पुढे आणण्याचा प्रयत्न करावा. जिथे कुठे जातील, नोकरीत जातील, बिझनेसमध्ये जातील, जेव्हा जातील तर सगळ्यांनी समाजाला मदत करत राहावी. प्रेस मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया